घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामधील वेरूळ या ठिकाणी आहे आणि याच्या दर्शनाने भक्तांचे मनोरथ पूर्ण होते. श्री गणेशाय नमः. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाशी कनेक्टेड कथा. एक सुधर्म नावाचा विद्वान होता. अत्यंत हुशार, बुद्धिवान, ऐश्वर्य संपन्न, भगवान महादेवांची सेवा करणारा शिवभक्त. त्याची पत्नी सुदेहा दोघेही सुखाने संसार करत होते. बरेच वर्ष होऊनही त्यांना मूलबाळ नव्हते. मूलबाळ नसल्यामुळे गावातील स्त्रिया, आजूबाजूंच्या स्त्रिया, गावातील लोक सुदेहाला निपुत्रिक म्हणायचे. त्यामुळे एके दिवशी सुदेहाने आपला सुधर्मा यापाशी फार हट्ट केला. म्हणाली, तुम्ही महादेवाचे एवढे भक्त आहात तर काहीतरी उपाय करा, काहीतरी यज्ञ करा, जेणेकरून आपणास पुत्रप्राप्ती होईल. यावर सुधर्माने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. नंतर असे बरेचसे वर्ष चालत राहिले, पण त्यांना काही मूलबाळ झाले नाही. काही लोक सुदेहाला म्हणू लागले की तुला मूलबाळ नाही, तुमच्याकडे इतकी संपत्ती आहे, इतके ऐश्वर्य आहे, याला पुढे कोण वारस होणार, याचे पुढे काय होणार. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तिला रात्रंदिवस सारखा एकच विचार मनामध्ये येऊ लागला. त्यामुळे तिला रात्री झोप येत नव्हती. तिची सारखी एकच तळमळ जी की तिला झोप येऊ देत नव्हती. एके दिवशी तिने काहीतरी विचार केला आणि मग सुदेहाने आपल्या पतीला सांगितले की तुम्ही माझी छोटी बहीण घुष्मा हिच्यासोबत विवाह करा, जेणेकरून आपणास पुत्रप्राप्ती होईल. ऐकून सुधर्माला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने पत्नीला समजावण्याचा, तिची समजूत काढण्याचा फार प्रयत्न केला, पण ती काही आपली इच्छा, आपला हट्ट काही सोडायला तयार होती. अशा प्रकारे सुधर्मा आणि घुष्मा यांचा विवाह संपन्न झाला. सुदेहाची बहीण घुष्मा ही शिवभक्त होती. घुष्मा नित्यनेमाने 101 पार्थिव शिवलिंग बनवायची, त्याची पूजा करायची, ते बाजूच्या तलावामध्ये विसर्जित करायचे. अशा प्रकारे शिवकृपेने घुष्मास पुत्रप्राप्ती झाली. सुदेहालाही अतिशय आनंद झाला. सर्व कुटुंब फारच आनंदी उत्साही होती. हे बाळ हळूहळू मोठे होऊ लागले. तसेच हळूहळू सुदेहाच्या मनामध्ये घुष्मेबद्दल आणि बाळाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. हा द्वेष, ईर्ष्या, जेलस फिलिंग सुदेहाला झोपू देत नव्हती. ती सारखा एकच विचार करायची,
की मी कशा प्रकारे माझी बहीण भुष्मा आणि तिचा मुलगा, सुधर्माने मुलगा जसा मोठा झाला तसा त्याचा विवाह केला. सुधर्माचा मुलगा, सूत, दोन्ही पत्नी आनंदाने संसार करत होते. पण सुदेहाच्या मनातील ईर्ष्या, जेलसी दिवसेंदिवस वाढतच राहिली. ही ईर्ष्या, जेलसी सुडामध्ये रूपांतरित झाली. एके दिवशी रात्री सुदेहाने चाकूने त्या मुलाची हत्या केली. त्याचे तुकडे तुकडे करून ते त्या बाजूच्या तलावामध्ये सर्व फेकून दिले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सुनेने जेव्हा रक्ताने भरलेले कपडे बघितले, आपला पती कुठेच दिसत नाही, ती मोठमोठ्याने ओरडू लागली, मोठमोठ्याने रडू लागली. सुधर्मा, भुष्मा सर्व तेथे जमा झाले. त्यांची सूनही मोठमोठ्याने रडू लागली. बरेचसे लोक जमा झाले, कोणाला संशय येऊ नये म्हणून. सुदेहाही मोठमोठ्याने रडू लागली, म्हणू लागली, माझा एकुलता एक मुलगा, आम्ही कोणाचे वाईट केले, कुणी त्याची हत्या केली, आम्ही कोणाचे काय वाईट केले होते, त्याने करून आम्हाला पुढल्या कर्माचे फळ भोगण्याचे ही वेळ आलेली आहे, असे म्हणून मोठमोठ्याने ती रडू लागली. हा दुःखद प्रसंग असतानाही भुष्मा आपले नित्य शिवपूजन करण्यासाठी तलावाजवळ गेली. तिने तेथे 101 पार्थिव शिवलिंग बनवले व ती त्याची पूजा करू लागली. तिची पूजा संपन्न झाल्यानंतर तिने ते पार्थिव शिवलिंग तलावात विसर्जित केले. आणि काय आश्चर्य, त्या तलावामधून जिथे त्या मुलाचे जिथे सुदेहाने त्या मुलाचे तुकडे फेकले होते, तेथून भुष्मेचा मुलगा त्या तलावातून बाहेर आला. त्या तलावामधून भगवान शिवशंकर आणि भुष्मेचा मुलगा बाहेर आले. भगवान शिवशंकर म्हणाले, भुष्मा, तू केलेल्या तपश्चर्येमुळे मी प्रसन्न झालेलो आहे आणि त्यामुळेच मी तुझ्या मृत मुलाला पुन्हा जीवित केले आहे. त्या तुझ्या मुलाला तुझी मोठी बहीण सुदेहा ने ठार केले होते. मी तिलाही तिच्या कृत्याची सजा देणार आहे आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे काही वरदान पाहिजे आहे ते मी तुला देईन. महादेवांची ही अद्भुत लीला बघण्यासाठी संपूर्ण गावातील लोक, सुधर्मा ची पत्नी, सुदेहा, सूद हे सर्व तेथे उपस्थित होते.
उष्मा अतिशय आनंदी झाली. तिने महादेवांचा आशीर्वाद घेतला. आणि शिवजींनी, महादेवांनी लोककल्याणासाठी येथेच राहण्याची विनंती केली. ज्योतिर्मय रूपांनी तेथेच राहिले. आणि हेच ते ज्योतिर्लिंग जे घुश्मेश नावाने प्रसिद्ध झाले. यास आपण घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग किंवा कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने प्रसिद्ध झाले. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.